Hello everyone, welcome to Gnandeep Academy. So this is our daily answer writing program for geography optional. So already we have done a good amount of question, population settlement geography जे आहे बरेचसे क्वेश्चन्स आपले झाले आहेत. तर अजून एक क्वेश्चन आहे where we have to discuss the concept of rural urban fringe. ठीक आहे, तर पहिला पार्ट आहे discuss the concept of rural urban fringe आणि दुसरा पार्ट आहे highlight associated issues in Indian context. ठीक आहे, क्वेश्चन थोडंसं समजून घ्या. कुठनं आलेला आहे? पेपर 1 सेक्शन बी पॉइंट नंबर 3 सेटलमेंट जिओग्राफीचा पॉइंट आहे, राईट. आणि मग त्या सेटलमेंट जिओग्राफी मध्ये कन्सेप्ट आहे रुरल अर्बन फ्रिंज. त्यानंतर पेपर 2 आहे. पेपर 2 मध्ये देर इज पॉइंट नंबर 7 सेटलमेंट जिओग्राफी ऑफ इंडिया. आणि मग त्याच्यामध्ये पण इंडियामध्ये जे रुरल अर्बन फ्रिंज आहे त्याचे इश्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहे. नाउ whenever I am taking all these issues मी काय करतोय, पेपर 1 पेपर 2 क्लब करतोय. आणि शिकवताना पण मी जनरली हाच अप्रोच ठेवलेला की पेपर 1 मध्ये कुठलीही कन्सेप्ट असेल तर आय फाइंड 2 थिंग्स. ठीक आहे, फर्स्ट पार्ट इज की त्याचा कंटेम्पररी रिलेव्हन्स आहे का. कारण की तुम्ही जर यूपीएससी चे क्वेश्चन पेपर्स बघितले, यूपीएससी इज नो मोर इंटरेस्टेड इन दॅट स्टॅटिक थिंग. स्टॅटिक कन्सेप्ट काय, त्याच्यामध्ये यूपीएससीला इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला स्टॅटिक कन्सेप्ट समजली पाहिजे आणि ती स्टॅटिक कन्सेप्ट तुम्हाला कंटेम्पररी टाइम्समध्ये किंवा करंट अफेअर्समध्ये अप्लाय करता आली पाहिजे. तर मी शिकवतानाच एकदम सोपं करून आपण शिकतो की कुठलेही कन्सेप्ट असेल पहिले बेसिक कन्सेप्ट शिकून घेतो, कंटेम्पररी टाइम्समध्ये वर्ल्ड लेवलला कुठे कुठे अप्लिकेबल आहे ते बघतो आणि मग इंडियाच्या लेवलला ते अप्लिकेबल आहे की नाही आहे असं बघतो. तुम्ही आजचे जर काही क्वेश्चन्स बघितले, सेम अप्रोच आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे की कन्सेप्ट आणि इंडिया स्पेसिफिक application. Now here also what I am doing की highlight associated issues in Indian context. तर concept समजून घेऊ, concept पहिले एकदा explain करा आणि त्याच्यानंतर मग इंडियामध्ये काय काय आहे ते या ठिकाणी highlight करा. Now what are the challenges in this particular question? असं काही खूप चॅलेंजिंग क्वेश्चन नाही आहे जर तुमचा स्टॅटिक कंटेंट रेडी आहे. पहिला पार्ट स्टॅटिक आहे, फेअरली स्टॅटिक आहे. फक्त चॅलेंजेस कुठे आहेत दुसऱ्या पार्ट मध्ये, जिथे यू कॅन टेक n नंबर ऑफ टर्न्स. तुम्ही थोडासा डिफरंट अप्रोच यूज करू शकता, मी थोडासा डिफरंट अप्रोच यूज करू शकतो. क्रिएटिव्हिटी काय आहे, थॉट प्रोसेस काय आहे, तुम्ही करंट अफेअर्स कसं वाचताय, कसं ते ऑप्शनमध्ये किंवा जीएस मध्ये घेऊन येत आहे, ह्या सगळ्या ज्या काही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आहे दॅट इज समथिंग यू कॅन यूज हिअर. फाईन, खूप डिफिकल्ट नाही आहे, बट स्मार्ट वर्क इज समथिंग विच विल पे यू इन दिस पर्टिक्युलर ऑप्शनल वाला पार्ट. सो सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मी कसं करू शकतो, अंडरस्टँड दॅट. इन इंट्रोडक्शन आय कॅन टॉक अबाउट H.M. Mayers. Fine, H.M. Mayers is the person who introduced this particular term, that is urban rural or rural urban fringe. नोट्स मध्ये नसेल तर ऍड करून घ्या, कारण की जिथे जिथे असे शब्द वापरता आले, जिओग्राफर्स वापरता आले, दॅट्स अ गुड थिंग टू डू. Other than that, you can directly start defining rural urban fringe. That is also acceptable. काही करंट किंवा कंटेम्पररी इश्यूज मधनं तुम्ही जर इंट्रोड्यूस करू शकला तसं पण करून बघा, बट मला थोडं लिमिटेड स्कोप वाटतो. लिमिटेड स्कोप का वाटतो? बिकॉज इफ आय ट्राय टू ब्रिंग इन सम कंटेम्पररी और करंट इश्यूज हिअर, तर डायरेक्टली मी पुन्हा क्वेश्चन कडे रिफ्लेक्ट करवतोय का, तर असं मला काहीतरी त्या ठिकाणी आढळलं नाही किंवा मी करून बघितलं तर आय वॉज नॉट एबल टू रिलेट दॅट पर्टिक्युलर पार्ट. कारण की माझा सिंपल अप्रोच आहे, इफ आय रीड इंट्रोडक्शन आय शुड गेट क्वेश्चन क्लिअर. आणि म्हणून मग मी थोडंसं अवॉइड केलं. दुसरा पार्ट मी कंटेम्पररी किंवा करंट अफेअर्सचा टच द्यायचं याच्यासाठी पण अवॉइड केलं, कारण की डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्कस द कन्सेप्ट ऑफ रुरल अर्बन फ्रिंज. फाईन, आणि जेव्हा क्वेश्चन इतका स्ट्रेट फॉरवर्ड आणि इतका डायरेक्ट आहे तर बेटर वे इज की जो काही जिओग्राफर आहे त्याचं नाव लिहू आणि स्पेसिफिकली डिफाईन करून देऊ काय. तर वन्स आय हॅव डिफाइंड इट, आय विल मूव ऑन टू द बॉडी पार्ट. एक्सप्लेन करायची आहे कन्सेप्ट रुरल अर्बन फ्रिंजची, तर आय विल बी सेइंग की व्हॉट दिस रुरल अर्बन फ्रिंज एक्झॅक्टली इज. डायग्राम इज व्हेरी नेसेसरी. ठीक आहे, एक प्रॉपर डायग्राम काढा. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट दाखवा, अर्बन एरिया दाखवा, अँड आउट ऑफ दॅट अर्बन एरिया आय हॅव RUF, अर्बन लिमिटच्या बाहेर. ठीक आहे, आणि त्याच्या पलीकडे देन आय हॅव ओपन फील्ड्स. तो दॅट काइंड ऑफ डायग्राम इज नेसेसरी हिअर. एक बेसिक डायग्रामच मी काढलेली आहे, कारण की एवढा एक्झाम हॉलमध्ये वेळ नसेल की आय विल हॅव इलॅबोरेट डायग्राम. ॲट द सेम टाइम क्वेश्चन मोठा आहे, 2-3 पार्ट आहेत क्वेश्चनमध्ये, ते सगळे ऍड्रेस झाले पाहिजेत. देन वन्स आय हॅव डन विथ कन्सेप्ट एक्सप्लेन केली, then I am also explaining its characteristic. So now you must be thinking की characteristic explain करायचे आहेत की नाहीये, की फक्त concept लिहून समोर जायचं आहे. तर just look at the directive word. It is saying discuss, open ended आहे. तर I don't know त्याचे लिमिट्स काय आहे. तर मग मी काय करतोय की ऍटलीस्ट कन्सेप्ट डिस्कस केल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करतोय. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पॉझिटिव्ह काय असेल, निगेटिव्ह काय असेल असं काहीतरी सांगून देतोय की मिक्स्ड लँड यूज आहे,
लँडच्या प्राइसेस कमी आहे, पण मग निगेटिव्ह पार्ट पण आहे. एन्व्हायरमेंटल हजार्ड्स खूप सारे असतील, क्रायमिंग खूप सारे होईल, हॅपझार्ड ग्रोथ होते, सो ऑन अँड सो फोर्थ. तर मग मी त्याच्यासाठी हेडिंग्स पण केले. लँड यूजचे हेडिंग केलंय, सोशल स्ट्रक्चर किंवा सोशल कॅरेक्टर सांगा, इन्फ्रास्ट्रक्चरचा कॅरेक्टर काय ते सांगा, पॉलिटिकल स्ट्रक्चर किंवा पॉलिटिकल कॅरेक्टर काय ते सांगा. अदर दॅन दॅट इफ यू कॅन ऍड, इफ यू हॅव स्पेस, पॉलिटिकल कॅरेक्टर नंतर इकॉनॉमिक कॅरेक्टर सांगा. मल्टिपल थिंग्स कॅन बी सेड इन कॅरेक्टर्स. ठीक आहे. तर वन्स आय हॅव डिस्कस्ड फर्स्ट पार्ट, देन आय मूव्ह ऑन टू सेकंड पार्ट. आणि इथे खरे चॅलेंजेस सुरू होतात. नाऊ आय हॅव टू राईट रुरल अर्बन फ्रिंज इंडियामध्ये कशी आहे आणि काय काय इश्यूज असोसिएटेड आहे. इश्यूजवर डिस्कशन आहे. तर खूप जास्त टाइम किंवा खूप जास्त वर्ड स्पेंड करू नका टुवर्ड्स सेइंग की व्हॉट इज द लाईक कॅरेक्टर ऑफ इंडियन रुरल अर्बन फ्रिंज. दॅट हॅज नॉट बीन आस्क्ड. You have to directly highlight issues of Indian rural urban fringe, right? So I will directly talk about see there is a rapid development in tier 2 and tier 3 cities. इंडियाच्या कोणत्याही tier 2 tier 3 सिटी मध्ये जा, you will have a high level of growth of rural urban fringe. tier 1 मध्ये तर आहेच आहे, ठीक आहे, नो डाऊट अबाउट इट. बट tier 1 मध्ये आता there is a kind of trend we are seeing की tier 1 सिटीच्या सराउंडिंग मध्ये देर इज ऑलरेडी सॅटेलाइट सिटीची डेव्हलपमेंट. आणि म्हणून मग या सॅटेलाइट सिटीच्या डेव्हलपमेंट कारण समवेअर दी इश्यू ऑफ रुरल अर्बन फ्रिंज इज नॉट ॲज मच एव्हिडंट इन tier 1 cities as it is in tier 2 and tier 3 cities. So that is my argument or that is my observation. आणि म्हणून मग मी स्पेसिफिकली टार्गेट काय केलं की लेट्स गो टू tier 2 and tier 3 cities. आणि तिथे तुम्हाला रुरल अर्बन फ्रिंजचा प्रॉब्लेम स्टार्क दिसतोय. tier 1 सिटीज मध्ये पण आहे, बट तो कुठेतरी ॲसिम्युलेट होतोय विथ सॅटेलाइट टाउन्स, राईट. तर ते एक आपण सेपरेट करतोय थोडं. तर म्हणून मग मी tier 2 tier 3 सिटीवर जास्त फोकस केलेला आहे. मग मेजर चॅलेंजेस काय, इश्यूज काय, तो लँड यूजचा एक मेजर इश्यू आहे. तुम्ही एकाच रिजन मध्ये ऍग्रिकल्चर बघताय, इंडस्ट्री बघताय आणि टॉवरिंग बिल्डिंग बघताय, रेसिडेन्शियल लँड यूज पण आहे, राईट. आणि मग इथनं कुठेतरी लँडशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला हायलाइट होताना दिसतात. अदर दॅन दॅट I also have problems of development of slums and shatters. Shands डेव्हलप होत आहेत, स्लम डेव्हलप होत आहेत. एकदा स्लम्स आणि शॅटर्स डेव्हलप झाले, आता बघा स्पेसिफिकली इंडियामध्ये हा प्रॉब्लेम आहे. जर मी फॉरेन कंट्रीजमध्ये गेलो तर इन फॉरेन कंट्रीज रुरल अर्बन फ्रिंज मध्ये बऱ्याचदा अर्बन स्प्रॉल आपल्याला दिसतोय. खूप सारे वेल्दी हाऊसेस आहेत, ठीक आहे. अर्बन लिमिटच्या बाहेर जा, देर आर लाईक की मॅन्शन्स आहेत, विलाज आहेत. अशा प्रकारची डेव्हलपमेंट होताना मला वेस्टर्न वर्ल्डमध्ये दिसते. वाय इन वेस्टर्न वर्ल्ड दिस काइंड ऑफ डेव्हलपमेंट? त्याच्यामध्ये आपण एक जेव्हा एक सेटलमेंटमध्ये स्ट्रक्चर शिकतो, मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेटलमेंट्स, कॉन्सेंट्रिक झोनेशन मॉडेल आहे किंवा मल्टिपल न्यूक्लियर थिअरी आहे, होमर हॉर्टचं मॉडेल आहे. या सगळ्या मॉडेलमध्ये एक कॉमनॅलिटी तुम्ही बघता की एक प्लश एरिया आहे. आणि स्पेसिफिकली हा जो प्लश एरिया आहे, रिच पॉप्युलेशनचा एरिया आहे, इट इज ॲट दी आउटर मार्जिन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेटलमेंट. कारण की तो कम्युट करू शकतो, त्याच्याजवळ व्हेकल आहे, ही कॅन अफोर्ड दॅट एक्सपेन्स, रोड कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जर इंडियन सेटअपमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी आणल्या तर इंडियन सेटअपमध्ये असं होणार नाही, राईट. देर इज ॲब्सोल्युटली नो पॉसिबिलिटी की प्लश एरिया तुम्हाला सिटीच्या बाहेर दिसेल. आता काही सिटीजमध्ये थोडंफार होते, बट स्पेसिफिकली लार्ज स्केलवर तुम्हाला हे होताना दिसत नाही. त्याचं एक सिम्पल रिझन हेच आहे की आपल्याकडे सिटीमध्ये कुठे राहायचं, इट डिपेंड्स ऑन अफोर्डेबिलिटी, राईट. सिटीच्या आतील भागांमध्ये, इंटिरियरमध्ये पुअर पॉप्युलेशन कॅनॉट रिसाइड, मायग्रंट पॉप्युलेशन कॅनॉट रिसाइड. तर मग मायग्रंट पॉप्युलेशन पहिले येतो कुठे, तर मायग्रंट पॉप्युलेशन इज कमिंग ॲट दी आउटस्कर्ट्स ऑफ दी सेटलमेंट. ते आउटस्कर्ट्स काय, रुरल अर्बन फ्रिंज आहे, फाईन. आणि मग त्या रुरल अर्बन फ्रिंज मध्ये सगळ्यात पहिले डेव्हलपमेंट कशाची होते, तर आय हॅव डेव्हलपमेंट ऑफ स्लम्स अँड शॅटर्स इन इंडियन सिटीज. देन देर इज सम पॉलिटिकल प्रॉब्लेम्स. एक तर हे बियॉन्ड म्युनिसिपल लिमिट्स आहे, आणि बियॉन्ड म्युनिसिपल लिमिट्स असल्या कारणाने तुमची जी पंचायतची सिस्टम त्या पर्टिक्युलर एरियामध्ये काम करते, पॉलिटिकली इट इज स्टील अ रुरल एरिया. लँड यूज वाईज जरी अर्बन होत गेला तरी पॉलिटिकली इट इज रुरल. पंचायत समिती किंवा पंचायत की जी आपली ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत तिथे काम करते. ग्रामपंचायतची कॅपॅसिटीज नाहीये अर्बन एरिया डील करायची, फाईन. आणि मग तिथनं कुठेतरी चॅलेंजेस डेव्हलप होताना दिसेल. नाउ सेम काइंड ऑफ चॅलेंजेस अगेन वेस्टर्न वर्ल्डमध्ये नाहीये, राईट. वेस्टर्न वर्ल्डची जी काही पॉलिटिकल सेटअप आहे, इट इज मोर मच्युअर ॲज कम्पेअर्ड टू इंडियन पॉलिटिक्स. अँड देन आय हॅव सम एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. बिगेस्ट प्रॉब्लेम जो कोणत्याही रुरल अर्बन फ्रिंजमध्ये तुम्हाला दिसतो तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. कारण की ही पंचायत जी आहे, इट इज नॉट इक्विप्ड टू डील विथ दिस प्रॉब्लेम. अदर दॅन दॅट वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम आहे. टँकर माफिया डेव्हलप होताना तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिजन्समध्ये दिसतात. सो दीज आर सम ऑफ द प्रॉब्लेम्स आय हॅव हायलाइटेड.
याच्यामध्ये अजून स्कोप आहे. ॲज मेनी प्रॉब्लेम्स यू कॅन ॲड, डू ॲड इट. ठीक आहे, मी जनरली फक्त एक डायरेक्शन द्यायसाठी क्वेश्चन डिस्कस करतो, तर म्हणून मग मी इथेच लिमिट केलंय स्वतःला. यू कॅन बी ॲज इनोव्हेटिव्ह अँड ॲज क्रिएटिव्ह ॲज पॉसिबल. वे फॉरवर्ड मध्ये सगळ्यात महत्वाचे चॅलेंजेस आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी इश्यूज जरी विचारले असले फक्त तरी वे फॉरवर्ड देणं इज एक्सपेक्टेड. दॅट इज हाऊ यू आर सपोज टू कन्क्लूड दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नाउ वे फॉरवर्ड मध्ये मी काय करतोय, मी सिलेबस मधलेच पॉइंट्स घेऊन येतोय. मग सिलेबस मधले पॉइंट म्हणजे काय, टाउन प्लॅनिंग, तर ग्रीनफील्ड सिटीची मी चर्चा करतोय. सॅटेलाइट टाउन आय कॅन टॉक अबाउट. स्मार्ट सिटीज इज समथिंग आय कॅन मेन्शन. बेटर लँड यूज प्लॅनिंग इज समथिंग आय हॅव टू से. काही स्कीम्स घेऊन या, अफोर्डेबल हाऊसिंगची वगैरे स्कीम या ठिकाणी मी डिस्कस करू शकतो, विच विल रेस्ट्रिक्ट द डेव्हलपमेंट ऑफ रुरल अर्बन फ्रिंज. तर अशा प्रकारे वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करा. नवीन खूप नाही जरी सुचवलं तरी चालतं, तुम्ही सिलेबस मधलेच कीवर्ड्स या ठिकाणी यूज केलात, दॅट इज गोइंग टू बेनिफिट यू, दॅट इज गोइंग टू अवॉर्ड यू मोर मार्क्स. फाईन. अँड फायनली आय विल टॉक अबाउट अ ट्रान्सफॉर्म्ड अप्रोच ऑफ अर्बनायझेशन. मी थोडंसं फिलॉसॉफिकल लाईन घेतोय कन्क्लुजन मध्ये. यू कॅन टेक युअर लाईन. आय जनरली प्रेफर की आता या ठिकाणी ऑलरेडी वे फॉरवर्ड दिलाय, तर अजून पुन्हा मी कन्क्लुजन मध्ये काही सजेस्ट करू शकत नाही. तर मग मी एक थोडंसं फिलॉसॉफिकल सांगतो की आपला जो अर्बनायझेशनचा अप्रोच आहे स्पेसिफिकली इन इंडिया, दॅट नीड्स टू बी ट्रान्सफॉर्म्ड और दॅट नीड्स टू बी इम्प्रूव्ड. फाईन. सो दॅट काइंड ऑफ conclusion can be given in this question. So that was about today's question. We'll see you in next question. Thank you everyone.